हॅलो मित्रांनो, आज मी जी मूवी एक्सप्लेन करणार आहे त्या मूवीचं नाव आहे मिरर्स. ही एक सुपर हॉरर मूवी असून ह्याच्यामधला काही पार्ट हा थोडा डिस्टर्बिंग आहे, म्हणून मूवीमधील बरेचसे सीन्स हे एडिट झालेत. त्यामुळे आता वेळ न घालवता सुरू करूयात मूवीचं एक्सप्लेनेशन. तर मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक सिक्युरिटी गार्ड पळताना दाखवलाय. तो पळता पळता एका लॉकर रूमच्या जवळ पोहोचतो. तेवढ्यात तिथले लॉकर आपोआपच ओपन क्लोज होऊ लागतात आणि सिक्युरिटी गार्ड मिररमध्ये त्याचं रिफ्लेक्शन बघतो आणि त्या रिफ्लेक्शनला सांगू लागतो की मला त्या व्यक्तीबद्दल काही माहीत नाही, मला सोड. पण तेवढ्यात एक काचेचा पीस खाली पडतो आणि त्याचं आरशामधलं रिफ्लेक्शन हे त्या काचेचा पीस उचलतो आणि स्वतःचा गळा कापू लागतो. पण तसंच सेम ते सिक्युरिटी गार्ड बरोबरही होत असतं आणि तेव्हा मूवीचं नेम दाखवलं गेले. त्यानंतर लगेच मूवीचं मेन कॅरेक्टर बेन दाखवलं गेले. बेन हा अक्यूज होता. त्यांनी एका पोलिसाला मारलेलं होतं, म्हणून तो त्याच्या बहिणीच्या घरी लपून राहत होता आणि तो जॉबलेसही होता. पण जॉबलेस किती दिवस राहणार, म्हणून तो एका ठिकाणी जॉब शोधण्यासाठी जातो. तिथं वॅकेन्सीही असते. बेन बघतो ती बिल्डिंग पूर्ण जाळलेली होती, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये कोणी काही राहत नव्हतं. तो एक प्रकारचा मॉल होता. आता तो त्याच्या बॉसला विचारू लागतो की माझं इकडं काय प्रकारचं काम आहे. तर तो त्याच्यावरती म्हणतो तुला फक्त इथले मिरर क्लीन करायचेत. तर आधी तर बेनला आश्चर्य वाटतं, पण तो म्हणतो काम तर काम आहे आणि हे कामही त्याला नाईट शिफ्टमध्ये करायचं आहे, म्हणजे दिवसा नाही. आता बेन त्याला हो म्हणतो. असं म्हणून तो त्याच्या फॅमिलीला भेटायला जातो. इकडं त्याची वाईफ त्याला बघून म्हणते की तू इथं का आलायस, पोलीस तुला शोधतायत, ते आमच्यापर्यंतही पोचू शकतील. त्यावेळी तो म्हणतो मी माझ्या मुलांना भेटायला आलोय. पण त्याच्यावरती त्यांच्यामध्ये फाईट होऊ लागते, कारण की बेनला अँगर इश्यू होता आणि त्याच्यामुळं त्याला पिल्सी चालू होत्या. आता बेनचा तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून पहिला दिवस होता. बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिसिटी अजिबात नव्हती, त्यामुळे बेनला जेव्हा आवाज येतो तेव्हा तो टॉर्च ऑन करून तिकडे चेक करायला लागतो. तेव्हा त्याला मिररवरती एक प्रकारचा हँडप्रिंट दिसतो. तर त्याला वाटतं की तो हँडप्रिंट जुना असेल, म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतो. मिररमध्ये त्याला एक गेट उघडताना दिसतं आणि मागं पाहिल्यावर ते गेट बंदच होतं. आता त्याला वाटतं कदाचित आपल्याला हॅल्युसिनेशन झाले असतील, म्हणून तो तिकडनं निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर तो पाहतो की ते हँडप्रिंट अजून तिथं तसाच आहे. तो त्या हँडप्रिंटला जसं टच करतो तसं काच ब्रेक होऊ लागते आणि त्याला काचेच्या मागे वेगवेगळे आवाज येऊ लागतात. आणि जेव्हा तो पाहतो तर तेव्हा बरीचशी लोक जळताना त्याला दिसतात आणि ती आग बेनलाही लागते. पण तो जसा रूमच्या बाहेर येतो तेव्हा त्याला कळतं की त्याला आग लागलेलीच नव्हती. तेव्हाच त्याला तिथे एक वॉलेट सापडतं. ते वॉलेट जुन्या सिक्युरिटी गार्डचं होतं. त्या वॉलेटमध्ये त्याला एक नावही सापडतं. बेन ते वॉलेट घेऊन बाहेर जाऊ लागतो. तेवढ्यातच त्याला तिथल्या एका मिररमध्ये एक हात दिसतो. आता बेन तो मिरर उचलतो आणि बाहेर घेऊन येतो. तेवढ्यात त्याला मिररमध्ये काही जळलेली लोक दिसू लागतात आणि ती त्याला आवाज देत होती. पण मिररमध्ये या गोष्टी बेनला नाही तर त्याच्या मुलालाही दिसत होत्या. तो त्याच्या आईला सांगतो. तेव्हा त्याच्या आईला वाटतं की कदाचित त्याला वाईट स्वप्न पडलं असेल. इकडं सुरुवातीला मेलेल्या त्या सिक्युरिटी गार्डच्या नावाने बेनला पार्सल येतं. त्या पार्सलमध्ये त्या बिल्डिंगबद्दल सगळी माहिती होती, म्हणजे ती जळण्याच्या आधी आणि जळण्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय गोष्टी होतात ते. जेव्हा तो त्याच्या बॉसला या गोष्टी विचारतो तर तेव्हा तो म्हणतो तो सिक्युरिटी गार्ड तर कधीच मेलाय. आता बेनला ही गोष्ट कळत नाही किंवा त्याला हे पार्सल कोणी पाठवलं. बेन याचा शोध लावण्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातो. त्याची बायको तिथं नर्स म्हणून काम करत होती. त्या गार्डचा मर्डर झाला होता, त्याच्यामुळे त्याची बॉडी अजूनही तिथंच मॉर्चमध्ये होती आणि त्याचं डेथचं कॉज हे गाळा कापल्यामुळे झालेलं होतं. तेवढ्यात आपल्याला बेनची सिस्टर दाखवली आहे. ती जेव्हा नाईट बाथ घेण्यासाठी स्वतःला तयार करत असते तेव्हाच दाखवले की तिचं मिररमधलं रिफ्लेक्शन हे तिथंच राहतं आणि स्वतःचा जॉ जोरदारात तोडून फाडू लागतं. आणि हेच बेनच्या सिस्टर बरोबरही तसंच होऊ लागतं, म्हणजे सुरुवातीला त्या गार्ड बरोबर झालं होतं ना तसंच. इकडं बेन जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा त्याच्या बहिणीची जॉ ब्रेक झालेली डेड बॉडी बघतं. आता बेनला राग येतो. त्याला लक्षात येतं की कुठं ना कुठं या गोष्टी मिरर्समुळेच होत आहेत, म्हणून तो रागाच्या भरामध्ये त्या मिरर्सना शूट करतो. पण त्या काचा ह्या ब्रेकच होत नव्हत्या. असं म्हणून बेन रडू लागतो आणि तो म्हणतो की माझ्याबरोबर असं का करताय, मी काय केलंय. तेवढ्यात त्या गार्डच्या वॉलेटमध्ये बेनला जे नाव सापडलेलं होतं तेच त्या मिररवरती रिफ्लेक्ट होऊ लागतं. आता त्याला लक्षात येतं की त्या नावाचं काही ना काहीतरी या मिररशी कनेक्शन आहे. ते शोधण्यासाठी या बिल्डिंगला ज्यांनी जाळलं होतं तो त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला लागतो. त्याला लक्षात येतं की तो एका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे, कारण त्याच्यावरती त्याच्या पूर्ण फॅमिलीला मारण्याचा आरोप होता. त्याच्यामुळं आता तो त्याला भेटण्याचं ठरवतो. पण हॉस्पिटलमध्ये त्याला फक्त त्याचे फुटेजेसच दाखवले जातात.
त्या फुटेजमध्ये सांगताना तो म्हणतो की मी माझ्या फॅमिलीला मारलेलं नाहीये, हे काम त्या मिरर्सनी केलेलं आहे. ते एक एक करून माझ्या फॅमिलीवरती अटॅक करत होतं. मी जेव्हा त्या मिरर्सना त्याचं कारण विचारायचो तेव्हा ते मला एक नाव दाखवायचे. मी त्या नावाबद्दल बरंच सर्च केलं पण मला काही माहिती मिळाली नाही. शेवटी मी रागाच्या भरामध्ये ती बिल्डिंग पूर्ण जाळून टाकली आणि त्यामध्ये मीही जळलो. आता बेनला लक्षात येतं कारण की काहीशा गोष्टी ह्या त्याच्या बाबतीत तशाच घडत होत्या. म्हणून तो त्या बिल्डिंगला आता पूर्ण सर्च करू लागतो. तेव्हा त्याला दिसतं की तिथं आधी एक मेंटल हॉस्पिटल होते. तो जेव्हा हळूहळू सर्च करत होता तेव्हा त्याला भिंतीच्या मागनं काहीतरी पाणी येताना दिसतं. म्हणून तो ती जागा ब्रेक करतो. तिथं ब्रेक केल्यानंतर तो मागच्या बाजूला बघतो तर तिथे एक टॉर्चर रूम होती आणि त्याच्या बाजूला पूर्णपणे सगळे मिरर्स होते. म्हणजे कोणाला तरी तिथं बांधून हे रोज टॉर्चर केलं जायचं. आता जेव्हा बेन त्याच्या एजंट फ्रेंडला हा सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि त्याच्याबरोबर जे होतं त्या गोष्टीही बोलतो तेव्हा त्याचा फ्रेंड म्हणतो ही केस माझ्याकडेच इन्व्हेस्टिगेशनला होती. आता बेनचा फ्रेंड पूर्ण गोष्ट रिव्हील करतो की ही बिल्डिंग बांधण्याच्या आधी इथे एक मेंटल हॉस्पिटल होतं. तिथं पेशंटला टॉर्चर केलं जायचं. त्याच पेशंटमध्ये एक पेशंट होती, तिचं नाव होतं ॲना. ती मेंटली खूप अनस्टेबल होती. त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलचा स्टाफ हा खूप टॉर्चर करायचा आणि अतिशय भयानक पद्धतीने तिला टॉर्चर करायचे. पण एवढं करून सुद्धा ॲना तिथल्या दुसऱ्या पेशंटवरती अटॅक करायची आणि एक दिवस तिथल्या पेशंट्समध्ये आणि ॲनामध्ये खूप जोरदार फाईट झाली आणि त्यांनी ॲनाला मारून टाकलं आणि त्याच्यानंतर ते मेंटल हॉस्पिटलही बंद केलं आणि त्याच्यावरती हा मॉल बांधला. पण बेन जेव्हा घरी जाऊन त्याच्यामधले पेपर्स चेक करतो तेव्हा त्याला लक्षात येतं की ॲनाला तर 2 दिवस आधीच डिस्चार्ज दिलेलं होतं. म्हणजे ॲना ही अजून जिवंत होती. आता त्या ॲनाला भेटल्याशिवाय त्याला या गोष्टीचं उत्तर मिळणार नव्हतं. त्याच्यामुळे तो ॲनाचा ॲड्रेस सर्च करू लागतो. पण तेवढ्यात आपल्याला इथं बेनचा मुलगा दाखवलाय. तो मिररमध्ये स्वतःशीच गप्पा मारत होता. तेवढ्यात त्याची मॉम येते. मॉम म्हणते की तू कोणाशी बोलतोयस? तेव्हा तो म्हणतो की कोणाशी नाही. असं म्हणून तो जेव्हा उठतो तेव्हा त्याची मॉम बघते तर बेनच्या मुलाचं रिफ्लेक्शन हे अजून त्या मिररमध्येच होतं. आता ही गोष्ट ती कॉल करून बेनला सांगते. बेनला फोन केल्यानंतर बेनच्याही लक्षात येतं की आता त्याच्या फॅमिलीलाही मिरर टार्गेट करू लागले. म्हणून तो घरामध्ये येऊन सगळे मिरर झाकून टाकतो, त्याच्यावरती पेंट लावतो आणि असं करून तो ॲनाच्या घरी पोहोचतो. पण ॲना तिथं आता राहत नसती. पण ॲनाच्या फॅमिलीकडनं ॲनाबद्दल बऱ्याचशा गोष्टी बेनला कळतात की तिला अँगर इश्यू होता. त्याच्यामुळं ती सर्वांना मारायचा प्रयत्न करायची आणि तिथं तो अँगर इश्यू काढण्यासाठी तिला टॉर्चर केलं जायचं. काही वेळानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पण जशी ती घरी आली तेव्हा तिला मिरर दिसल्यावरती तिच्याबरोबर चुकीच्या गोष्टी होऊ लागल्या. त्याचा इफेक्ट फॅमिलीबरोबरही व्हायचा. त्यामुळे ॲना आता अशा ठिकाणी आहे जिथं एक पण मिरर नाहीये. आता बेन तिला शोधत शोधत त्या चर्चमध्ये जातो जिथं ॲना राहत होती आणि तिथं गेल्यानंतर तो ॲनाला पाहतो. तर ॲना आता एकदम ओल्ड झालेली होती आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये बोलताना एक प्रकारची जाळी होती. बेन ॲनाला झालेला सर्व प्रकार सांगतो की त्याच्याबरोबर काय घडतंय. तर त्याच्यावरती ॲना सांगती की ज्यावेळी तिला ते मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तेव्हा तिला डिमननी पजेस केलेलं होतं आणि त्या टॉर्चरमुळे ते सर्व डिमन्स त्या मिररमध्ये कैद झालेले आहेत आणि ते डिमन्स एकापेक्षा संख्येने जास्त आहेत. हे ऐकल्यानंतर बेन ॲनाला आपल्याबरोबर चालण्यास सांगतो. तो सांगतो माझी फॅमिली धोक्यामध्ये आहे. पण ॲना त्याला नकार देते. मग शेवटी गन पॉईंटवरती तो ॲनाला तिकडून घेऊन जातो. पण आता बेनची फॅमिली धोक्यात असती. इकडं बेनच्या घरामध्ये दाखवलंय की बेनची वाईफ तिच्या मुलाच्या रूममध्ये जाती तेव्हा तिथं पूर्णपणे पाणी भरलेलं होतं. आता ती बेनला शोधत होती. तेवढ्या टबबातमध्ये तिला बेनचं रिफ्लेक्शन दिसतं. तिथे रिफ्लेक्शन तिला मारण्याचा प्रयत्नच करत होतं. तेवढ्यात इथं बेनच्या मुलीला आरशात तिची मॉम दिसते. पण मॉम तर मागं नव्हतीच. तेवढ्यात ते रिफ्लेक्शन त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करत होतं आणि तिचा आवाज ऐकून त्या बाथटबमधून स्वतःची कशी तरी सुटका करते आणि आपल्या मुलीला वाचवते. पण बेनचा मुलगा आता अजूनही बेपत्ता होता. तेव्हा मॉमला फ्लोअरच्या पाण्यावरती बेनच्या मुलाचे रिफ्लेक्शन दिसते. आता ती त्याला जेव्हा आवाज देते तेव्हा ते रिफ्लेक्शन तिच्यावरती अटॅक करते. इकडे आपल्याला बेन आणि ॲना त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये येताना दिसतात. ते डिमन्स ॲनाला बघून आरशातून बाहेर यायचा प्रयत्न करू लागले होते. बेन ॲनाला त्या टॉर्चर सीटवरती बसवतो आणि त्या टॉर्चर रूममधून बाहेर पडतो आणि ते डिमन ॲनावरती आता अटॅक करू लागतात. एक एक करून ते तिच्या शरीरामध्ये प्रवेश करत होते. जेव्हा शेवटचा डिमन तिच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा सगळे मिरर हे जागच्या जागी ब्लास्ट होतात. पण आता ॲनाच्या शरीरामध्ये सर्व डिमन्सचा प्रवेश झालेला होता. आता ॲनाचं रूप हे पूर्णपणे बदललेलं होतं. आता ती जम्प्स घेत होती, बेनला मारण्याचा प्रयत्न करत होती. बेन तिला तिच्या गननी शूट करत होता
पण किती केलं तरी ते डिमन, तिला गोळीचा काय इफेक्ट होणार. मग त्याच्यानंतर बेन एक आयडिया करतो. तो एक गॅसची पाईपलाईन ॲनाच्या शरीरामध्ये घुसवतो आणि त्या पाईपलाईनला शूट करतो. जसा तिथं ब्लास्ट होतो तशी ॲनाही आता जळू लागते. पण म्हणतात ना ते डिमन ते जळल्यानंतरही बेनवरती अटॅक करत होते. आता ते डिमन तर चक्क ती बिल्डिंग पाडण्याचा प्रयत्न करायला लागले आणि त्या बिल्डिंगच्या खाली बेनला दाबून मारण्याचा त्यांचा प्लॅन होता. तेवढ्यात ते फ्लोअर त्या डिमनच्याच अंगावरती पडते आणि त्याच्याबरोबर ते फ्लोअर बेनच्याही अंगावरती पडते. इकडं त्याच्या मॉमला बेनचा मुलगा सापडतो, पण तो पाण्यामध्ये बुडतच होता. तेव्हा त्याची मॉम त्याला वेळेवरती वाचवते, कारण की हॉस्पिटलमधले सगळे मिरर्स आता नाहीसे झालेले होते. बेन त्या बिल्डिंगमधून बाहेर येतो आणि तेव्हा बघतो की त्याला सर्व नावे आणि सर्व गोष्टी उलट्या दिसत होत्या. तो लोकांशी बोलायचा प्रयत्न पण करतो, पण त्याला कोणी ओळखत नव्हते. आता त्याला कळतं की आपणही या जगात नाहीये. म्हणजे बेन मिररच्या जगामध्ये पोचला होता. आणि इकडेच मूवी